मसुदा समितीने 60 देशांपेक्षा जास्त देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केलेला आहे. त्यांनी अभ्यास करून जे आहे ते आपली राज्यघटना बनवलेली आहे. तर आपण कॉपी केलेलं नाही आहे म्हणून आपण हे वैशिष्ट्य पाहत आहे. जसं की आपल्याला वाटू शकते तसं मूलभूत आपले हक्क आहेत म्हणायला आपण ते घेतलेले आहेत अमेरिकेच्या राज्यघटनेमधून, परंतु आपण कॉपी केलेलं नाही आहे. आपण एक चॅप्टर पाहिला होता भारतीय राज्यघटनेच्या इतर देशांची तुलना, त्यामध्ये आपण USA पाहिलं होतं, अमेरिकेचं मूलभूत अधिकारांचं आणि त्यांचं बिल ऑफ राईट्स, त्या दोघांचा आपण फरक पाहिलेला होता की त्यांच्याकडे बंदुकी ठेवण्याचा अधिकार आहे, आपल्याकडे नाही. आपल्याकडे अस्पृश्यता निर्मूलन सांगितलेलं आहे, त्यांच्या संविधानामध्ये नाही. तर आपण आपल्या गरजेनुसार आपले बनवलेले आहे. त्यामुळे जरी आपण दुसऱ्या देशांकडून इन्स्पायर होऊन त्या गोष्टी घेतलेल्या असतात, कॉपी आपण कोणत्याही देशाकडून केलेलं नाही आहे. ओके, त्यामुळे आपल्या संविधानाची हे वैशिष्ट्य आहेत, त्याचा आपण इथे अभ्यास करतो आहे. चला, आता पहिले जे वैशिष्ट्य आपल्याला दिसते ते आहे सर्वात विस्तृत लिखित घटना. जगातली सर्वात मोठी राज्यघटना आहे आपली, सर्वात जास्त डिटेलमध्ये आपल्याला दिसून येते. ओके, तसं सर्वात जुनी नाही आहे. सर्वात जुनी आपण पाहिली होती अमेरिकेची राज्यघटना आहे, परंतु अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये कलम पण जास्त नाही आहे. राईट, घटना दुरुस्ती कमी आहेत, कलमही 7 आहेत. 7 कलम इमॅजिन करा. आपल्या मूलभूत हक्कचा आपण पाहतो त्याच्या 3 पट कलम करून टाकतो. राईट, सो त्यांच्या पॉलिटीच्या पेपरचा एखादा क्वेश्चन येत असेल. सो 7च कलम आहेत. सो आपली राज्यघटना सर्वात विस्तृत आहे, डिटेलमध्ये आहे. त्याची कारणे सुद्धा इथे माहीत पाहिजे. एखाद्या वेळेस विचारलं तर आपल्याला आयडिया असायला पाहिजे. 4 महत्त्वाची कारणं आहे. एक, भारतामध्ये असलेली डायव्हर्सिटी. प्रत्येक व्यक्तीला वाटलं पाहिजे की माझ्यासाठी संविधान आहे. ते प्रत्येक व्यक्तीला त्याच वेळेस वाटणार आहे ज्यावेळेस प्रत्येक व्यक्तीच्या हक्कांच्या सुरक्षेसाठी संविधानामध्ये तरतुदी असतील. त्यामुळे आपलं संविधान मोठं होऊन जाते प्रत्येकाच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी, त्या वैविध्यामुळे, त्या डायव्हर्सिटीमुळे. ओके, एकसारखा समाज असता, एकाच धर्माचे असते किंवा जातीभेद नसता. ओके, हा जसं वेस्टर्न कंट्रीजमध्ये आपल्याला दिसून येते. तर त्यांच्याकडे प्रत्येक वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या तरतुदी करण्याची गरज पडत नाही. आपल्याकडे भाषा, धर्म, जात, संस्कृती, प्रत्येक गोष्टीमध्ये फरक दिसून येतो. धर्मामध्ये वेगवेगळा फरक दिसून येतो. भाषेमध्ये फरक दिसून येतो. ओके, एकाच भाषेमध्ये कितीतरी वेगवेगळे प्रकार असतात. प्रत्येकाचं संरक्षण आपल्याला दिसते. त्यामुळे संविधान मोठं आहे. दुसरा, 1935च्या कायद्यामधून आपण बऱ्याचशा गोष्टी घेतलेल्या आहेत. 1935चा कायदाच खूप मोठा कायदा होता. मग त्यातून आपण बऱ्याचशा गोष्टी घेतल्या. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टीचं साईज आपल्या संविधानामध्ये 1935च्या गोष्टी कॉपी केल्यामुळे झालं आहे. आपण अभ्यास करत असताना फार लिमिटेड तरतुदी पाहतो 1935च्या. ॲक्च्युअल 1935चा कायदा हा फार मोठा कायदा होता. ओके, त्यामुळे त्याची साईज वाढून जाते. केंद्र आणि राज्यासाठी आपल्याकडे एकच राज्यघटना आहे. ओके, केंद्र सरकार आणि राज्य सरकार. केंद्र सरकार आपल्याच्या तरतुदी आपल्याला संविधानामध्ये दिसतात संविधानाच्या भाग 5 मध्ये. राज्याच्या तरतुदी आपल्याला दिसतात संविधानाच्या भाग 6 मध्ये. संविधानाचे सगळे भाग पाठ करू नका. या ठिकाणी फक्त कोणकोणते लक्षात ठेवायचे जेवढे एक्झामसाठी आपल्याला नेहमी विचारले जातात. जसं संविधानाचा भाग 1 माहीत पाहिजे. भाग 1 कलम 1 ते 4. मागच्याच वर्षी प्रश्न आला होता पहा. संविधानाचा भाग 1. भाग 2 डेफिनेटली तुम्हाला माहीत पाहिजे की नागरिकत्वाबद्दल आहे. ओके, कशाबद्दल आहे ते लक्षात असू द्या. भाग 3 आपल्याला माहीत आहे मूलभूत हक्कांबद्दल. ओके, फक्त कशाबद्दल लक्षात घ्या कारण आलेला आहे असा प्रश्न. ओके, त्यानंतर भाग 4 आपल्याला माहीत आहे मार्गदर्शक तत्वे. 4A मूलभूत कर्तव्य. भाग 5 लक्षात ठेवायचं केंद्र सरकार. भाग 6 लक्षात ठेवायचं राज्य सरकार. त्यानंतर भाग 9 लक्षात ठेवायचा आहे. 9A 9B. 9 जे आहे ते कशाबद्दल आहे पंचायत राज. 9A शहरी संस्था. 9B आपल्याला कोऑपरेटिव्ह सोसायटी जे आहेत, ओके, सहकारी संस्था, त्यांच्याबद्दल. भाग 10 एक लक्षात असू द्या. भाग 10 कशाबद्दल आहे अनुसूचित आणि आदिवासी क्षेत्रे जे आहेत. भाग 10 त्याच्या लक्षात ठेवायचं. खूप भागामध्ये जायचं नाही. टोटल 25 भाग आहेत. डिटेलमध्ये जायचं नाही. एवढेच भाग आपल्याला लक्षात ठेवायचे. एक्झाममध्ये ॲटलिस्ट एखादा इकडचा तिकडचा भाग जरी विचारला तरी जेवढे तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आहे त्याच्या बेसिसवर तुम्हाला आन्सरपर्यंत तुम्ही पोहोचून जाल. ओके, सगळे भाग नाही पाठ करत बसायचे आहे 25च्या 25. चला, केंद्र आणि राज्यांसाठी एकच आपली राज्यघटना आहे. अमेरिकेमध्ये वेगवेगळी असते कारण त्यांच्याकडे पूर्ण संघराज्य आहे, आपल्याकडे नाही. आपण राज्यांचा संघ आहे, पूर्ण संघराज्य नाही. राज्यांच्या संघामध्ये 2 वेगवेगळे हे सुद्धा नसतात, वेगवेगळे राज्यघटना नसतात. नागरिकत्व सुद्धा एकच असते. राज्याला देशापासून वेगळा निघण्याचा अधिकार नसतो आणि राज्यांनी ॲग्रीमेंट करून देश बनवलेला नसतो. आपल्याकडे पहिले देश मग राज्य येतात आणि वेगवेगळ्या राज्यांचे वेगवेगळे ध्वज सुद्धा नसतात. राईट, आपण राज्यांचा संघ आहे त्यामुळे एकच राज्यघटना. पहिले होती फक्त एकच होतं राज्य आपल्याकडे जम्मू काश्मीर, त्याची सेपरेट राज्यघटना होती. आता कोणत्याच देशाची नाही. घटना समितीच असलेले कायदेतज्ञांचं वर्चस्व. मोस्टली लॉयर्स होते आणि लॉयर जे असतात प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये बोलतात जेणेकरून जे आहे लूफहोल राहायला नको. ओके, त्यामुळे सर्वात मोठी राज्यघटना हे सुद्धा आपल्याला वैशिष्ट्य दिसून येते. त्यानंतर आहे परिदृढता आणि परिवर्तनता यांचा समन्वय. दोघांचा अर्थ आपल्या लक्षात आला पाहिजे. परिदृढता आणि परिवर्तनता, फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता ज्याला म्हटलं जाते. परिदृढता रिजिडिटी,
ते याच्यासाठी आहे की संविधानातील काही गोष्टी बदलणे अवघड असायला पाहिजे, लवचिकता संविधानातील काही गोष्टी बदलणे सोपं असायला पाहिजे. या दोघांचा आपण बॅलन्स करतो. आपल्याकडे घटनादुरुस्ती 3 प्रकारे केल्या जाते. ओके, एक आहे साध्या बहुमताने. साधं बहुमत म्हणजे काय असते? जेवढे लोक हजर आहेत त्यांनी केलेली वोटिंग, ते साधं बहुमत. संविधानातील बऱ्याचशा गोष्टी साध्या बहुमताने बदलतात, म्हणून लवचिकता. जसं नागरिकत्वाच्या तरतुदी साध्या बहुमताने कायदा चेंज करून बदलल्या जाऊ शकतात. इलेक्शनच्या लोकप्रतिनिधी कायदा आहे आपल्याकडे, सरळ कायदा बनवून चेंज केल्या जाऊ शकतात. ओके, भाषेच्या बद्दलच्या तरतुदी कायदा करून चेंज केल्या जाऊ शकतात. त्यामुळे बऱ्याचशा तरतुदी कायद्याने होतात. जसं एखादं नवीन राज्य बनवायचं असेल तर कायद्याने चेंज कर, घटनादुरुस्ती करण्याची गरज नाही एखादं नवीन राज्य बनवण्यासाठी, त्यामुळे लवचिकता. दुसरा आहे कलम 368च्या अंडर असलेलं विशेष बहुमत. आणि तिसरा आहे विशेष बहुमत आणि अर्ध्या राज्यांची मान्यता. हे दोन्ही कलम 368 मध्ये आहे. ते आपल्याला बनवतात परिदृढता, ते अवघड करतात. ओके, विशेष बहुमत म्हणजे काय असते? 2 कंडिशन यामध्ये फुलफिल करावे लागतात. एक कंडिशन की टोटलच्या अर्धे असायला पाहिजे. ओके, जसं की 272 आपल्याला लोकसभेमध्ये पाहिजे कमीत कमी, टोटलच्या अर्धे, आणि जेवढ्या लोकांनी वोटिंग केली त्याचे 2/3. हे झालं आपलं विशेष बहुमत. तिसऱ्या कॅटेगरीमध्ये काय आहे? संसदेमध्ये विशेष बहुमत आणि राज्यांमध्ये अर्ध्या राज्यांची मान्यता. राज्यांमध्ये साधे बहुमत असते आणि केंद्रामध्ये जे आहे ते विशेष बहुमत आहे. अर्ध्या राज्यांची मान्यता असेल तरी ते पास होते. ज्या तुम्हाला फेडरलिझमच्या रिलेटेड संघराज्याच्या तरतुदी असतात त्या तिसऱ्या कॅटेगरीमध्ये येतात, अर्ध्या राज्यांच्या मान्यतेमध्ये. ओके, त्यामुळे परिदृढता आणि परिवर्तनता या दोघांचा आपल्याला समन्वय दिसून येतो. परंतु प्रत्येक देशामध्ये असं नाही आहे. ब्रिटनची राज्यघटना पूर्णपणे परिवर्तनीय आहे, म्हणजे पूर्णपणे फ्लेक्झिबल आहे, पूर्णपणे लवचिक आहे, कारण तिथे लिखित राज्यघटनाच नाही. तिथे सरळ कायदा बनवला की राज्यघटना चेंज होऊन जाते. त्यामुळे पूर्णपणे जी राज्यघटना परिवर्तनीय असते, लवचिक असते. अमेरिकेची राज्यघटना पूर्णपणे परिदृढ आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये लवचिकता नाही. तिथे एक छोटीशी गोष्ट जरी बदलायची असेल, एखादा शब्द जरी बदलायचा असेल तरी सुद्धा खूप हार्ड प्रोसिजर आहे. तिथे राज्यांची परमिशन लागते. घटना दुरुस्ती करायला तिथे प्रत्येक वेळेस राज्यांची परमिशन लागते, ते की अवघड आहे. ओके, जवळजवळ काही घटना दुरुस्ती अशा ज्या ठिकाणी 2/3 राज्यांची परमिशन, खूप अवघड आहे 2/3 राज्यांची परमिशन मिळणे. त्यामुळे तिथे खूप जास्त परिदृढता आहे. आपल्याकडे बॅलन्स करण्यात आलेला आहे. एकात्मतेकडे झुकणारे संघराज्य. संघराज्य म्हणजे काय असते? केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, दोघांमध्ये अधिकारांची विभागणी आहे. अधिकारांची विभागणी कुठे झालेली आहे? 7वी अनुसूची. 7व्या अनुसूचीमध्ये केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. विषय पण लक्षात ठेवायचे किती आहे? केंद्र सूचीमध्ये आपल्याला माहित आहे 100 आहेत, राज्य सूचीमध्ये 61 आहेत आणि समवर्ती सूचीमध्ये किती आहेत? 52 आहेत. ठीक आहे, हेच 42व्या घटनादुरुस्तीने केलेला बदल आहे हा. पहिले तुमची जे राज्य सूची होती, म्हणजे ॲक्च्युअल ज्यावेळेस आपण संविधान स्वीकारलं त्यावेळेस केंद्र सूचीमध्ये पण 97 होते, ते नंतर 100 झालेले आहेत. राज्य सूचीमध्ये किती होते? 66. 42व्या घटनादुरुस्तींनी 5 कमी करण्यात आलेले आहेत, म्हणून ते 61 झालेत. आणि जे कमी केलेले 5 आहे ते कुठे टाकले? समवर्ती सूचीमध्ये टाकले. त्यामुळे जे 47 होते समवर्ती सूचीमध्ये ते 52 झालेत. ओके, एकात्मतेकडे झुकणारे आपलं संघराज्य आहे, परंतु याच्यामध्ये अधिकारांची वाटणी केलेली आहे तिन्ही सूचींमध्ये. केंद्र सूचीतील गोष्टींवर निर्णयाचा अधिकार केंद्र सरकारच्या, राज्य सूचीमध्ये राज्य सरकारचा, समवर्ती सूचीमध्ये दोघांचा अधिकार असतो. परंतु जर दोघांमध्ये जर वाद असेल तर केंद्र सरकारचा कायदा तिथे योग्य कायदा समजला जातो. राईट, एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला, त्यानंतर संसदीय पद्धतीची शासन व्यवस्था. संसदीय पद्धत आहे आपल्याकडे शासन व्यवस्थेची. आता संसदीय पद्धत म्हणजे फक्त संसद असणे असं नाही आहे. ओके, अमेरिकेमध्ये पण संसद आहे, परंतु अमेरिकेमध्ये संसदीय पद्धत नाही आहे. संसदीय पद्धत असणे म्हणजे काय? त्याचे काही वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य जर असेल तर आपण संसदीय पद्धत समजतो. पहिले 2 सभागृह असायला पाहिजे. अमेरिकेमध्ये पण आहे. ओके, परंतु अमेरिका संसदीय पद्धत नाही आहे. ही कुठून घेतलंय आपण? कोणत्या देशाकडून घेतलंय संसदीय पद्धत? ब्रिटनकडून घेतले, लक्षात ठेवायचं आहे. आता संसदीय पद्धतीची काय वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात की पहिले या ठिकाणी एक देशाचा मेन असतो. देशाचा जो मेन आहे तो नामधारी आहे, त्याच्याकडे जास्त काही अधिकार नाही आहे. अमेरिकेचा जो अध्यक्ष आहे नामधारी आहे का? ट्रम्प, तो नामधारी असता तर आपल्याला बिलकुल प्रॉब्लेम नसता. ओके, तो नामधारी नाही आहे. सकाळी झोपेतून उठला की त्यालाच माहीत नसतं तो काय बोलणार आहे. राईट, सो तो त्याच्याकडे रिअल पॉवर्स आहेत, त्यामुळे तिथे अध्यक्षीय प्रणाली चालते. संसदीय प्रणालीमध्ये देशाचा अध्यक्ष हा नामधारी असतो. मेन पॉवर असते पंतप्रधानकडे. पंतप्रधान हा सुद्धा संसदेचा सदस्य असतो. राष्ट्रपती हा संसदेचा घटक असतो. ओके, सदस्य नाही बोललो मी, राष्ट्रपतीला संसदेचा घटक असतो. ओके, जेवढे मंत्री असतात सगळेच्या सगळे मंत्री हे संसदेचे सदस्य असतात. हे संसदीय शासन पद्धतीमध्ये असते. आणि सरकार पडू शकते जर संसदेमध्ये सरकारची मेजॉरिटी गेली तर.
हे वैशिष्ट्य असायला पाहिजे. आता अध्यक्षीय शासन पद्धती एक दुसरी शासन पद्धती आहे जी अमेरिकेमध्ये आहे. अमेरिकेच्या अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये देशाचा मेन जो आहे तो राष्ट्रपती आहे. राष्ट्रपतीकडे पूर्ण पॉवर्स आहेत, कंप्लीट पॉवर्स आहेत, ॲक्च्युअल पॉवर्स त्याच्याकडे असतात. राष्ट्रपती संसदेचा घटक नसतो अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये. ट्रम्प तिथल्या संसदेचा घटक नाही, त्यामुळे ट्रम्प कधीही तिथल्या संसदेमध्ये हजरही राहत नाही. त्याला बोलण्याचा अधिकार म्हणजे तो तर नाहीच आहे, तो खासदार नाही आहे. ओके, आणि त्याला तिथे उभं राहण्याचा सुद्धा अधिकार नाही, म्हणजे तो संसदेचा घटक नाही, तो कधीच जात नाही. तुम्ही कधीच ट्रम्पला त्यांच्या संसदेमध्ये पाहणार नाही, त्याला अधिकार नाही. आपल्याकडे राष्ट्रपती जरी संसदेचे सदस्य नसले तरी संसदेमध्ये येतात. ओके, आपल्याकडे 2 वेळ येतात दरवर्षी. ओके, पहिलं सेशन जे असते त्याची सुरुवात राष्ट्रपतींपासून होते, त्यानंतर जनरल इलेक्शन झाल्यानंतर पहिलं अधिवेशन होते ते राष्ट्रपतीपासून चालू होते. राष्ट्रपतींकडे अधिकार भरपूर आहेत. ओके, संसदेच्या बाबतीमध्ये आपल्याकडे घटक आहे, त्यांच्याकडे घटक नाही. त्यांच्याकडचा मंत्री संसदेचा सदस्य नसतो. आपल्याकडचा मंत्री संसदेचा सदस्य आहे, प्रत्येकजण खासदार आहे, त्यांच्याकडचा नसतो. त्यांच्याकडे जे सदस्य निवडलेले असतात, राष्ट्रपतींनी निवडलेले असतात, ते खासदार नाहीत. ओके, त्यांच्याकडे मंत्र्याला सेक्रेटरी शब्द वापरला जातो, जसं आपल्याकडे डिफेन्स मिनिस्टर म्हणतात, त्यांच्याकडे डिफेन्स सेक्रेटरी शब्द वापरला जातो. ओके, आणि ते जे आहेत ते सगळे ट्रम्पनी स्वतः निवडलेले आहेत. रँडमली तो कोणालाही बनवू शकतो, त्याच्याकडे पूर्ण अधिकार आहेत. आणि ते मंत्री सदस्य नसल्यामुळे मंत्री सुद्धा कधीच संसदेमध्ये हजर नसतात. मंत्र्यांना कधीच प्रश्न विचारले जात नाहीत संसदेमध्ये. ओके, आपल्याकडे मंत्र्यांना प्रश्न विचारले जातात. आपल्याकडे मेजॉरिटी जर गेली सरकारची तर सरकार पडते, अमेरिकेमध्ये होत नाही. तिथे एकदा राष्ट्रपती बनला की 4 वर्षासाठी तो फिक्स आहे. उद्या चालून जर तिथले नेते, रिपब्लिक पार्टीचे नेते, समजा ट्रम्प रिपब्लिक पार्टीचा आहे, समजा ते जर चेंज करून डेमोक्रेटिक पार्टीमध्ये जर गेलेत, ओके, तिथेही असेल एखादा आपल्यासारखा गृहमंत्री, ओके, इकडचे तिकडे जरी गेलेत तरी तिथे सरकार पडत नाही. ओके, कारण तिथे 4 वर्ष राष्ट्रपतींचे फिक्स असतात, ते अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये असते. कळालंय? ओके, संसदीय शासन पद्धती, अध्यक्षीय शासन पद्धती. चला, त्याचे फक्त आपल्याला जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य माहीत पाहिजे, ते दिलेले सुद्धा आहे वैशिष्ट्य. त्यानंतर संसदेचे सार्वभौमत्व आणि न्यायव्यवस्थेचे श्रेष्ठत्व यांचा समन्वय आपण ठेवलेला आहे. संसदेचे सार्वभौमत्व आणि न्यायव्यवस्थेचे श्रेष्ठत्व बॅलन्स ठेवलेला आहे आपण. संसद तशी पाहिले, आपल्याकडे पूर्ण सार्वभौम संसद आहे का? नाही. कोणत्या देशामध्ये संसद आपण सार्वभौम पाहिली होती? ब्रिटनमधली संसद आपण पाहिली होती, पूर्ण सार्वभौम आहे. कारण ब्रिटनमध्ये संसदेने बनवलेले कायदे न्यायालयामध्ये चॅलेंज केले जाऊ शकत नाही. आपल्याकडे संसदेने बनवलेले कायदे न्यायालयामध्ये चॅलेंज होतात, न्यायालय ते कायदे घटना दुरुस्ती सुद्धा कॅन्सल करू शकते. परंतु आपल्याकडे बॅलन्स कसा ठेवण्यात आलेला आहे? कायदे बनवण्याचा अधिकार हा पूर्णपणे संसदेकडे ठेवलेला आहे, न्यायव्यवस्था त्याच्यामध्ये इंटरफरन्स करत नाही. आणि जी न्यायव्यवस्था आहे, न्यायव्यवस्थेला स्वतंत्र एक आपलं स्थान दिलेलं आहे. न्यायव्यवस्थेला निर्णय देण्याचा अधिकार आहे. कोणत्याही गोष्टीबद्दल निर्णय देण्याचा अधिकार संसदेला किंवा इथे कार्यकारी मंडळाला देण्यात आलेला नाही आहे. ओके, ते निर्णय देतात आणि संविधानाचा अर्थ लावतात. हा दोन्ही अधिकार आपल्याकडे देण्यात आलेला आहे. आपण त्यांचा बॅलन्स ठेवलेला आहे. नाही आपण संसद पूर्णपणे सार्वभौम बनवली, न्यायही पूर्ण न्यायव्यवस्था सार्वभौम बनवलेली आहे. अमेरिकेची जी न्यायव्यवस्था आहे ती खूप पॉवरफुल आहे आपल्यापेक्षा, ती सार्वभौम असल्यासारखी वागते अमेरिकेची न्यायव्यवस्था. आपण तसं केलेलं नाही, आपण बॅलन्स ठेवलेलं आहे. अमेरिकेचं तुम्हाला माहीत असेल, ट्रम्पनी आता भरपूर टॅक्स लावले होते, तर ट्रम्पनी जसे टॅक्स लावले तसं न्यायालय त्या ठिकाणी बसले. आणि तिथे ही चर्चा होती की न्यायालयाने जर कॅन्सल केले, ट्रम्पनी बनवलेले जेवढे टॅक्सेस आहे ते न्यायालयाने कॅन्सल केले, तर पुन्हा पहिल्यासारखे रेजिम येईल. जे इमॅजिन, तिथल्या संसदेला हा सुद्धा अधिकार आहे की सरकारने जे आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या देशांवर जे टॅक्सेस लावलेले आहे ते टॅक्सेस सुद्धा न्यायालय कॅन्सल करू शकते. आपली संसद नाही करू शकत. कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ आपण वेगवेगळं ठेवण्यात आलेलं आहे. भारताने एका देशावर टॅक्स लावला तर कधी तुम्ही ऐकलंय का की न्यायव्यवस्थाने हे कधी बोललेलं आहे की तुम्ही एवढा टॅक्स नाही लावू शकत बांगलादेशवर किंवा पाकिस्तानवर? नाही, कारण इंटरफरन्स नाही आहे. ओके, कम्प्लिटली वेगळं आहे. तिथली संसद, इंग्लंडची संसद खूप सार्वभौम आहे, अमेरिकेची न्यायव्यवस्था आपण बॅलन्स ठेवला आहे दोन्हीकडे. दोन्ही एकामेकांवर चेक ठेवू शकतात. जसं न्यायव्यवस्थेला जजला जर काढून टाकायचं असेल तर संसद काढते, आणि संसदमधला एखादा कायदा जर संविधानाच्या विरोधात जात असेल तर न्यायव्यवस्था आहे. बॅलन्स ठेवण्यात आलेला आहे, समन्वय आपण जो ठेवण्यात आलेला आहे. पूर्णपणे आपण कोणालाही अधिकार दिलेला नाही आहे. इथे ब्रिटन आणि अमेरिकेचं वेगळं लक्षात ठेवायचं उदाहरण, राईट.